झी 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वादळी पाऊस कोसळतोय। गारपीटसह बरसणाऱ्या या पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसलाय। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक वाया गेलंय। जोरदार वादळामुळे अनेक घरांचं छप्पर उडालं असून मोठी वृक्ष देखील उन्मळून पडली। गहू, चना, कापूस, संत्री, मोसंबी या पिकांना पावसानं तडाखा दिलाय। यवतमाळला गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। जिल्ह्यातल्या बहुतांश भागात अजूनही ढगाळ वातावरण असल्यानं बळीराजा चांगलाच हवालदिल झालाय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून। श्रीकांत, हातातलं पीक वाया गेले शेतकऱ्यांच्या, काय नेमकं पावसाने तडाखा कसा दिलाय? पंकज, एकंदरीत बघितलं तर गेल्या महिन्याभरामध्ये ही तिसरी वेळ आहे आणि तीनदा चारदा असं जाणवत आहे की अचानक वातावरणामध्ये बदल होतो आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसत आहे। गारपीट आणि वादळ यामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यावर्षी सुरुवातीला जून महिन्याच्या प्रारंभी अतिवृष्टीने एकतर शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती, मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झाली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी जे पीक शेतकऱ्यांच्या हाती होतं ते पीक आता अशा वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातून जात आहे। आणि दुसरीकडे कृषी विभाग आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व नुकसानाचा अंदाज याचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हवी ती मदत देणे अपेक्षित होतं, परंतु आता कुठलाही सर्वे अद्यापपर्यंत झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर कायम आहे। नक्की, धन्यवाद श्रीकांत दिलेल्या माहितीबद्दल। निसर्गाची किमया बघा, मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी 10 दिशा वणवण फिरते, तर दुसरीकडे यवतमाळमध्ये मात्र तिसऱ्यांदा सलग पावसानं अतिवृष्टीमुळे असा फटका शेतकऱ्यांना दिलेला आहे। हातातलं पीक शेतकऱ्यांच्या वाया गेलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।